श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीमज्जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. नमस्कार. मी डॉक्टर वैष्णवी पाटांगणकर जोशी, समन्वय प्रतिष्ठान आयोजित श्री संत जनी जनार्दन पुण्यतिथी उत्सवानिमित्त या कार्यक्रमामध्ये मी संत जनी जनार्दन स्वामी चरित्र आणि तत्वज्ञान या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहे. हे पुस्तक संत कृपा प्रकाशनाने प्रकाशित केले. याचे लेखक डॉक्टर विद्यासागर जनार्दन बुवा पाटांगणकर. या पुस्तकाचे सर्व हक्क हे लेखकाच्या स्वाधीन आहेत. याची प्रथमावृत्ती सप्टेंबर 1988 साली निर्माण झाली, तर पुनर्मुद्रण जून 1999 साली झाले. याचे प्रकाशक ना वी काकतकर, संत कृपा प्रकाशन, सदाशिवपेठ, पुणे, तर मुद्रक बालोद्यान प्रेस, शुक्रवार पेठ, पुणे. तत्कालीन मूल्य 20 रुपये. या पुस्तकाचं मुखपृष्ठ यापासून आपण सुरुवात करूया. संत चरित्रमाला या उपक्रमाअंतर्गत संत कृपा प्रकाशनाच्या पुस्तकांचं हे ठरलेलं मुखपृष्ठ इथे आपण बघू शकता. या मुखपृष्ठाच्या सुरुवातीला वरच्या बाजूला हिमालय पर्वतरांगा आपल्याला दिसतील, तर खालच्या बाजूला श्री स्वामी विवेकानंद यांचं स्मारक दिसेल. हे सगळं मुखपृष्ठ हे भगव्या रंगात किंवा केशरी रंगात दाखवलेलं आहे. वरच्या बाजूस असलेल्या हिमालय पर्वतरांगा या उत्तुंग शिखरांनी बनलेल्या हिमालयाचं प्रतीक, म्हणजे भारताचा उत्तरेचा सीमा भाग आणि दक्षिणेचा सीमा भाग अशा दोन्हींनी बनलेलं हे मुखपृष्ठ या संत वाङ्मयाची व्याप्ती किंवा संत चरित्राची व्याप्ती आसे तू हिमाचल कशी आहे असं सूचित करतं, असं म्हणायला हरकत नाही. आणि केशरी किंवा भगवा रंग हा विरक्तीचं किंवा संन्यस्त वृत्तीचं प्रतीक, जे भारतीय संत वाङ्मय आपल्याला संसारातून परमार्थाचा अचूक मार्ग दाखवतं, त्यासाठी हे संन्यस्त किंवा विरक्त वृत्तीचं प्रतीक, यासाठी हा भगवा रंग वापरला असावा. दुसरीकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेलं हिमालयाचं पावित्र्य, यासाठी सुद्धा हिमालय पर्वतरांगा दाखवले असतील. या प्रकारे मुखपृष्ठ असून मलपृष्ठ मात्र यावर फक्त संत कृपा प्रकाशनाचा पत्ता आणि इतर संपर्काच्या गोष्टी दिलेल्या आहेत. मूळ पुस्तकाकडे वळूया. या पुस्तकासाठी अनेक दिग्गजांनी आपले वंदन, शुभेच्छा, प्रस्तावना आणि पुरस्कार दिलेत. सुरुवातीला आदरणीय हरिभक्तपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर यांनी या पुस्तकाला वंदन प्रदान केले, ते आपण बघू. देगलूरकर महाराज असं म्हणतात, 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात नाथपंचकाने धर्मरक्षणाची व भक्ती मार्गाच्या प्रसाराची महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही येथील समाज आपले अस्तित्व व निष्ठा, संस्कृती व स्वत्व टिकवून ठेवू शकला. संत जीवनाचे हे सहजपणे घडून येणारे सामाजिक परिणाम आहेत. संतांना आपण हे समाजाचे काही विशेष कार्य केले असा कर्तृत्वभिमान असणं शक्यच नाही. जयांचिये लीले माझी नीती जियाली दिसे असे ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कार्याचे स्वरूप असते. नाथपंचकामध्ये श्री संत जनी जनार्दन यांचे कार्यही याच स्वरूपाचे होते. नाथपंचकातील पैठणच्या एकनाथ महाराजांचे कार्य व वाङ्मय हे प्रसिद्ध आहे, पण त्या मानाने इतर चौघांचे चरित्र व वाङ्मय हे लोकांसमोर फारसे आले नाही. ते येणे आवश्यक आहे. या दृष्टीने श्री जनी जनार्दन यांच्या वंशातीलच श्री डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर
यांनी श्री संत जनी जनार्दन यांचे हे जे अभ्यासपूर्ण चरित्र प्रसिद्ध केले आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. बीड येथील पाटंगणावर श्री जनी जनार्दनांची परंपरा व संप्रदाय आजही अखंडपणे चालू आहे. त्या परंपरेतूनच हे चरित्र प्रगट होत असल्यामुळे त्याचे आम्हाला विशेष समाधान वाटते. श्री डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर यांनी या चरित्रात चिकित्सा आणि भक्तिभाव यांचा सुंदर समन्वय साधला आहे. त्यामुळे हे चरित्र बोधप्रद आणि रसपूर्ण झाले आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. हे वंदन आदरणीय हरिभक्तपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर यांनी श्रावण शुद्ध द्वादशी शके 1910 पंढरपूर क्षेत्री दिलेली आहे. यानंतर आदरणीय न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर यांनी या पुस्तकाला दिलेले पुरस्कार हेही आपण पाहूया. चप्पळगावकर साहेब म्हणतात, जनी जनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान हे श्री विद्यासागर पाटांगणकर यांनी लिहिलेले चरित्र जनी जनार्दनांच्या विषयी सश्रद्ध कुतूहल असणाऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे. एखाद्या संताचे चरित्र लिहिणारा लेखक सामान्यतः त्याचा भक्त असतो. त्यामुळे त्याच्या लेखनाची प्रेरणा श्रद्धा हीच असते. या पुस्तकाचे लेखक हे तर जनी जनार्दन यांचे वंशज सुद्धा आहेत. अशा लेखनातील विधानांना शास्त्र काट्याची कसोटी लावणे गैर असते. हे लक्षात ठेवूनच या लेखनाकडे पाहिले पाहिजे. श्री विद्यासागर पाटांगणकर यांची भाषा ओघवती व शैली रंजक आणि वेधक आहे. त्यांच्या कथन कौशल्यामुळे हे चरित्र अतिशय रसाळ झाले आहे. संत चरित्रातले प्रसंग इतिहास व दंतकथा यांनी मिळून बनतात. वाचकांना त्यात खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य डॉक्टर पाटांगणकरांच्या शैलीत निश्चितच आहे. भाषा अलंकृत असली तरी ती बोजड झालेली नाही. जनी जनार्दन हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे संत कवी. त्यांचे हे चरित्र उपलब्ध करून दिल्यानंतर डॉक्टर पाटांगणकरांनी जनी जनार्दनांचे सर्व स्फुट लेखन प्रसिद्ध करावे. एखाद्या संताच्या घराण्यात अर्वाचीन विद्येने विभूषित झालेला असा लेखक निर्माण व्हावा याचा फायदा वाचकांना पूर्णपणे मिळाला पाहिजे. हे चरित्र त्याचा शुभारंभ होय. सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापिका डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांनी सुद्धा या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात बीड व चंपावती नगर यास जे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे ते प्राधान्य करून श्री जनी जनार्दन या संत श्रेष्ठांमुळे. जनी जनार्दनांनी आपले अध्यात्मप्रवण जीवन जेथे व्यतीत केले त्या पाटांगण नामक संतपीठामुळे. बहमनीकालीन अन्य संत जीवनाप्रमाणेच श्री जनी जनार्दन स्वामींच्या जीवनाचाही आलेख काढता येतो. कोणत्याही संत चरित्राप्रमाणेच श्री जनी जनार्दनांचे चरित्रही जेवढे वास्तव तेवढेच अद्भुत आहे. त्यातील वास्तवतेमुळे ते अनुकरणीय ठरते तर अद्भुततेमुळे ते वंदनीय होते. खरे तर कोणत्याही संताचे जीवन म्हणजे एक अविरतपणे घेतलेला साक्षेपी असा आत्मशोध असतो. कवित्वाप्रमाणे संतत्व हे अभिजात वाटले तरी संतांचा जीवन प्रवास अधिक खडतर वळणावळणांचा वा खाच खळग्यांचा असतो. अशाच एखाद्या वळणाशी संतपण अनपेक्षितपणे त्यास सामोरे येते. संतांच्या जीवनातील हा आत्मसाक्षात्काराचा अद्भुत क्षणच त्याच्या जीवनातील परिवर्तनाचा क्षण असतो. परिवर्तन पूर्वकालीन संत जीवन अखंड आत्मसंघर्ष रूप असते. संतपद प्राप्तीनंतर आत्मसंघर्षाची धार बोथट होत जाते एवढेच. तथापि पुन्हा आत्मसंघर्षाची जागा सामाजिक संघर्षाने घेतलेली दिसते. कारण संतांनी स्वीकारलेली जीवनसरणी सामान्य जनांच्या व्यावहारिक जीवनसरणीहून वेगळी आदर्शाची जोपासना करणारी असते. त्यामुळेच
जगातील प्रत्येक संतांची समकालीन समाजाने अत्यंत कठोर अशी परीक्षा घेतलेली दिसते. या परीक्षेचे स्वरूप कधी तात्विक, कधी धार्मिक, तर कधी राजकीय असते. तथापि अनेक डोंगरदऱ्या ओलांडलेल्या नदीला ज्याप्रमाणे सागर जीवनात समर्पित होण्याची अनिवार्य ओढ वाटते, त्याप्रमाणे संत मनालाही जीवनाच्या अंतिम चरणात अनंत तत्वाशी एकरूपता साधण्याची विलक्षण ओढ वाटू लागते. श्री जनीजनार्दन स्वामींच्या चरित्राकडे पाहता संत जीवनाचे हे सारे विशेष, संतत्वाची ही सर्व शुभचिन्हे सर्वत्र विखुरलेली दिसतात. ईश्वरी साक्षात्कारामुळे स्वामींची पावले बीडकडे वळली, तेथेच ती स्थिरावली. त्यामुळे बीडला संतपीठ होण्याचा सन्मान लाभला. या परिसरातील सामान्य जनजीवन त्यामुळे उजळून निघाले. संत जीवनाचा परिसस्पर्श लाभल्याने पुनीत झाले. याच संतपीठाला उत्तर काळात पाचांगण असे खास मराठी वळणाचे नामाभिधान लाभले. आधुनिक काळात पाचांगण पाटांगण या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सर्वाधिक जुनी प्रत उपलब्ध करून देणारे पाटांगण या पाटांगणाने उभ्या महाराष्ट्राला कायमचे ऋणी केले आहे. एवढे की जोपर्यंत महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण चालू आहे, तोपर्यंत पाटांगणाचे स्मरण जागरण होणार आहे. अशा या संतपीठाच्या विद्यासागर पाटांगणकर या वंशजानेच स्वामींचा चरित्रग्रंथ लिहावा, यात औचित्य आहे. माझे विद्यार्थी व सध्या सहकारी असलेल्या डॉक्टर पाटांगणकरांनी या ग्रंथनिर्मितीमुळे दुहेरी कार्य साधले आहे. पहिले म्हणजे आपल्या कुलश्रेष्ठाचे त्यांनी या ग्रंथात स्मरण जागते ठेवले आहे, तर दुसरीकडे अर्वाचीन काळात संतनिर्मित जीवनादर्शापासून झपाट्याने दुरावत जाणाऱ्या मराठी समाजापुढे जनीजनार्दन स्वामींचे जीवनचरित्र अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवले आहे. संत जनीजनार्दन हा डॉक्टर पाटांगणकरांच्या अखंड चिंतनाचा विषय आहे. या ग्रंथनिर्मितीने ते मराठी साहित्य विश्वात नव्याने प्रवेश करीत आहेत. यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते आणि यापुढील त्यांचा साहित्यिक प्रवास यशस्वी ठरो अशी शुभेच्छा व्यक्त करते. हे पुस्तक लेखकांनी म्हणजे डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर यांनी आपले पिता आणि गुरु वेदशास्त्र संपन्न श्री जनार्दन महाराज पाटांगणकर यांच्या चरणी समर्पित केले. लेखक लिहितात, तुमची केली पूजा ती अंगीकारावी महाराजा. लेखकांनी इथे मानसोल्लास प्रगट केलाय. यामध्ये श्री पाटांगणकर म्हणतात, श्री संत जनीजनार्दन यांचे समग्र जीवन म्हणजे मूर्तिमंत आदर्श. त्यांचे मार्गदर्शक चरित्र या ग्रंथाच्या रूपाने मराठी रसिक वाचकांपुढे ठेवताना मला आनंदाचे भरते येत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात एकनाथ पंचकात जनीजनार्दन यांचा संदर्भ आढळला. वाङ्मय इतिहासातील त्रुटीत अपूर्ण माहितीमुळे मन अस्वस्थ झाले आणि जनीजनार्दनांसंबंधी सांगोपांग माहिती मिळवावी असे वाटू लागले. जनीजनार्दन हे पाटांगणकर घराण्याचे मूळ पूर्वज म्हणून या कुतूहलामागे परम आदराची आत्मिक जाणीव होती. मीही त्यांचाच नम्र सेवक असल्याने आपल्या घराण्यातील या अलौकिक विभूतीची सेवा आपल्याही हातून घडावी असे वाटले. पाटांगण मठातील अनेक हस्तलिखिते, जनीजनार्दन संबंधीच्या रचना, काव्य मी धुंडाळू लागलो. पाटांगण मठात इतिहासाचार्य श्री वी का राजवाडे, समर्थ भक्त श्री श्री देव, श्री अ का प्रियोळकर इत्यादी संशोधक अभ्यासक येऊन गेल्याचेही कळाले. डॉक्टर रा ची ढेरे
यांचे प्रसाद मासिकातील लेख वाचनात आले. प्रतिभा मासिकातून श्री न. शे. पोहनेरकरांनी लिहिलेले अल्पचरित्र वाचनात आले. ॲडव्होकेट नरेंद्र चपळगावकरांनी प्रतिष्ठानमधून काही पदे प्रकाशित केली, ती वाचली. आणि डॉक्टर म. रा. जोशी यांचा ज्ञानेश्वरी संशोधन पाटांगण परंपरा एक अध्ययन हा ग्रंथ वाचनात आला. आणि आपणही पाटांगण मठातील ग्रंथ हस्तलिखिते यांची जवळून पाहणी करावी असे वाटू लागले. याच प्रेरणेतून जनीजनार्दन व्यक्ती आणि वाङ्मय हा विषय मी PhDच्या अभ्यासासाठी निवडला. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर यू. म. पठाण, मराठी विभाग प्रमुख, मराठवाडा विद्यापीठ यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली PhD पदवीही संपादली, डॉक्टरेट संपादन केली. परंतु जनीजनार्दनांकडे आकृष्ट झालेले मन समाधानी झालेले नव्हते. जनीजनार्दनांचे जीवनचरित्र सुलभ सुबोध भाषेत वाचक रसिकापर्यंत अजून आले नव्हते. मनात ही खंत होतीच. जनार्दनांचे आदर्श भक्त, केलेला उपदेश, उपदेशापोटी प्रगटलेले काव्य, गुरुपरंपरा यांचा अध्यात्म संदेश हे सर्व एकत्रितपणे सलग चरित्र कथनातून यावे असं मनोमन वाटत होते. संतकृपा प्रतिष्ठान पुणे यांची चरित्रमाला पाहण्यात आली व त्यांना सहज पत्र टाकले आणि ईशकृपा संतकृपा फळाला आली. आदरणीय श्री ना. वी. काकतकर यांनी माझ्या योजनेस तत्काळ मान्यता देऊन जनीजनार्दनांचे चरित्र छापण्याचा संकल्प परिपूर्ण केला. स्वतः अविश्रांत परिश्रम करून चरित्र मुद्रणाचे काम पूर्ण केले. त्यांचे आभार किती मानावेत. त्यांच्या व संतकृपेच्या ऋणातच राहू मी इच्छितो. आज दिसणाऱ्या या ग्रंथाचे सर्व श्रेय त्यांनाच आहे. परमश्रद्धेय हरिभक्त परायण धुंडा महाराज देगलूरकर यांचा पुण्य आशीर्वाद या ग्रंथास लाभला आहे. हीच आमची पूर्वपुण्याई. त्यांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन. आमचे स्नेही व बंधुस्थानी असलेले ॲडव्होकेट नरेंद्र चपळगावकर आणि माझ्या आदरणीय गुरुवर्या व बलभीम महाविद्यालय बीडच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर सौ सुहासिनी इर्लेकर यांनी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या या प्रयत्नाला मौलिक व विचारप्रेरक पुरस्कार देऊन मला सदैव ऋणी केले आहे. त्यांचे आभार मानणे त्यांना आवडणार नाही. माझे आदरणीय पिता वेदशास्त्र संपन्न वैद्य श्री जनार्दन बुवा यांनी पदोपदी मला लेखनासंबंधीचे मौलिक मार्गदर्शन केले व बंधुवर्य ॲडव्होकेट चिरंजीव अभिनंदन व धर्मपत्नी ची सौ रेणुका यांनी लेखनाच्या कामी सहकार्य केले याचा उल्लेख करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. हे अल्पसे चरित्र एवढ्या त्वरेने व देखण्या स्वरूपात मुद्रित करण्यात पुण्याच्या आयुर्विद्या मुद्रणालयाचा वाटा सिंहाचा आहे. त्यांच्यामुळेच हे चरित्र एवढ्या देखण्या व नेटक्या रूपात पुढे आले आहे. चरित्राचे लेखन ते चरित्राचे मुद्रण या प्रवासात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार मानून ही जनीजनार्दन चरित्रसेवा न्यूनते पुरते अधिकते सरते करून गोड करून घ्यावी ही सर्व रसिक वाचकास नम्र प्रार्थना. मानसोल्लासानंतर पुढे अनुक्रमणिका देण्यात आलेली आहे. यामध्ये चरित्रकथन आणि पुढचा काही भाग दिलाय. सुरुवातीलाच एक हस्तलिखित आहे. यामध्ये जनीजनार्दनांनी जेव्हा श्री गणेशाची उपासना केली त्यावेळेला प्रत्यक्ष गणेशाने जो नाथपंथीय उपदेश दिला तो हस्तलिखित स्वरूपामध्ये यामध्ये छापण्यात आलेला आहे. हस्तलिखित स्वरूपामध्ये छापण्यात आलेला
आणि त्यानंतर गुरुपरंपरेचं एक हस्तलिखित त्यामध्ये छापण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष चरित्रास सुरुवात होते. श्री संत जनीजनार्दन श्रीमन महागणाधिपतये नमः. चरित्राच्या सुरुवातीलाच भगवद्गीतेतला 11व्या अध्यायातला 36वा श्लोक दिलाय. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्ररुषत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. मानवतेचे उपासक. आपण आता मूळ चरित्राकडे वळतोय. मूळ चरित्राचं वाचन यास आपण सुरुवात करतोय. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास केवळ डोळ्याखालून घातला तरी एक विलोभनीय अचंबा वाटावे असे चित्र दिसते. ते म्हणजे संत परंपरेचे. मध्ययुगीन महाराष्ट्र संत चरित्राने, संत वाणीने आणि संत वाङ्मयाने सर्वांगाने जणू बहरून फुलून आला होता असे चित्र 13व्या शतकानंतर दिसू लागते. संतांच्या चारित्र्य सौरभाने दरवळून जाण्याचे असे भाग्य इतर कोणत्याही प्रांतास एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभले नाही. संतांचे पीकच महाराष्ट्र भूमीत उगवले, बहरले. प्रत्येक घरोघरी, कुटुंबात संत परंपरेचे बीज रोवले गेले आणि हे एवढेसे रोप पाहता पाहता विस्तारित होऊन गगनावेरी गेले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही संत कृपेच्या कल्पतरूची छाया पसरली. त्यांची वाणी दुमदुमली. अध्यात्माच्या क्षेत्रातील जाती कुळधर्माचे अवाजवी प्रस्थ ज्ञानदेवांनी कधीच मोडून काढले होते. ज्ञानदेव नामदेवादी संतांनी ज्ञानदीप लावण्याची, अवघाची संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली होती. सर्व संत एका श्रेष्ठ मानव धर्माचे उपासक असतात. ज्ञानदेवांच्या शब्दात, किंबहुना आर्ताची या चित्ता लागी पाणी अराईले असे जगी तैसे दुःखितांचे भागी जिणे जयाचे. तृष्णावंतांसाठी जसे पाणी सृष्टीत असते त्याचप्रमाणे दुःखितांचे क्लेश निवारण्यासाठी संत समाजात घडत असतात. सर्वच संतांची ही दृष्टी असल्याने संतांचे कार्य म्हणजे अध्यात्म मार्गाने समाज उद्धाराचेच एक कार्य असते. माणुसकीच्या भावनेने दुःखितांचे अश्रू पुसणे, रंजल्या गांजल्यांना दिलासा देणे व भगवंत म्हणून त्यांची सेवा करणे असे श्रेष्ठ सामाजिक कार्य संत करीत असतात. म्हणूनच ते चालते बोलते ईश्वर असतात. मानवतेचे सर्वश्रेष्ठ उपासकही असतात. संत ही केवळ उपाधी नाही, म्हणून संतत्व हे सहजासहजी प्राप्त होत नसते. त्यासाठी अपार कष्टाची व अढळ श्रद्धेची गरज असते. संतत्व हे अर्जित असते. ते जन्मतः प्राप्त होत नसते. ते मिळवण्यासाठी जीवनाचे मोल द्यावे लागते, सुखाची आहुती द्यावी लागते. निरहंकार वृत्तीने, प्रेममय दृष्टीने, श्रद्धेने व निष्ठेने इप्सित साधण्यासाठी आयुष्य वेचावे लागते. हे वेचताना अनेक कडोनिकडीचे प्रसंग येतात, अटीतटीचे क्षण येतात. त्यांना पार करून सत्वपरीक्षेत उतरून अपार आत्मविश्वासाने लौकिकापार जायचे असते. अलौकिकाचे दिव्याभास पाहायचे असतात. त्या दिव्याभासांचे अनुभव घेऊन पुन्हा दिव्य संदेश द्यायचे असतात. लौकिकाच्या पार जाऊनही अलौकिक मात्र व्हायचे नसते. अलौकिका नोहावे लोकाप्रती या उक्तीचे भान ठेवून आत्मोद्धाराबरोबरच समाजोद्धार त्यांना करायचा असतो. आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर समाजाला इष्ट वळण लावण्याचे सामाजिक कार्य करणे हाही संतांच्या जीवनात महत्त्वाचा घटक आहे. या अर्थाने संत आध्यात्मिक वाटचाल करत असताना सामाजिक जीवनही समुद्र करतात असे म्हणावे लागते. आत्मोद्धार व समाजोद्धार, आत्मज्ञान व समाज शिक्षण असे दुहेरी पदर संतांच्या व्यक्तिमत्वात व जीवनसरणीत गुंफलेले असतात.
संतांच्या जीवन कार्यातील हे दुहेरी पदर उलगडून पाहण्यातही एक रोमांचकारी अनुभव दर्शन घेतल्याचा उत्कट आनंद असतो. भव्यत्वाबरोबरच त्यातील भीषण सत्य, लावण्याबरोबरच त्यातील कारुण्य आणि सामान्यत्वाबरोबरच त्यातील असामान्यत्व पाहणे, लौकिक व अलौकिक यांचं परस्पर व्यामिश्र धागे पाहणे म्हणजेच संत चरित्रात अवगाहन करणे होय. बहमनी कालातही अशीच एक श्रेष्ठ व समृद्ध संत परंपरा निर्माण झाली. त्यात पैठणचे संत श्रेष्ठ एकनाथ केंद्रवर्ती होते. एकनाथांच्याच काळात त्यांचे समकालीन संत एकनाथांचेच वळण व दृष्टी घेऊन अध्यात्म मार्गात कार्य करीत होते. ते एकनाथ पंचक म्हणून इतिहासाला ज्ञात आहे. या एकनाथ पंचकात एका जनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन, दासोपंत व जनी जनार्दन यांची नावे समाविष्ट आहेत. यातील जनी जनार्दनांच्या चरित्ररूपी उद्यानात प्रवेश करूनच त्यातील भव्यता, उदात्तता, उदारता, उत्कटता आणि रमणीयता याचा आपण आस्वाद घेऊ. आज हा सुरुवातीचा या पुस्तकासंबंधीचा प्रास्ताविक भाग आणि चरित्राचा सुरुवातीचा प्रास्ताविक भाग आपण इथे संपूर्ण केला आहे. यानंतरचा जो भाग असेल तो चरित्राकडे वळून आपण उद्याच्या भागात बघूया. आजचा भाग आपण इथेच थांबवू. धन्यवाद.